गुरु सांगेल तेच साधन. परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असं समजून वागलं म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावं. गुरु कोणाला करावं? जिथे आपलं समाधान होतं तेच गुरुपद म्हणावं. गुरुपद कुठेही एकच असतं. गुरुला कुठे आडनाव असतं का? गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील, दुसरा कुणी आणखी कोणत्या गावी राहत असेल, म्हणून लौकिक आडनाव जरी निराळ झालं तरी गुरुपद हे सर्व काळी अबाधित असंच असतं. तुमचं जिथे समाधान झालं त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा, त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळापांगळा आहे की काय हे पाहू नका. तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झालं त्याला असते. गुरु आज्ञा हाच परमार्थ, तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा. गुरु सांगेल तेच साधन हे पक्क लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीचच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. एकाने कोळशाचं दुकान घातलं आणि दुसऱ्याने पेढ्याचं दुकान घातलं. दुकान कशाचंही असलं तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे. तसं प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचं संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कुणीच करत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे हे पक्क लक्षात ठेवावं. साधकाने देहाचं कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.